हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. तर आज आपण बीटचे वडे किंवा बीटची टिक्की कशी बनवायची ते बघूया. त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे घेतलं आहे. आणि सर्वात आधी मेथी छान धुवून घेतली आणि त्याला अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घेतलं. त्यानंतर सांबारसुद्धा धुवून आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे रोज रोज नाश्त्यामध्ये पोहे उपमा खाऊन कंटाळा येतोय ना, तर चला मग आज आपण काही वेगळा नाश्ता ट्राय करूया. बीटची बारीक पेस्ट 1 वाटी, 1 वाटी चिरलेली मेथी, सांबार, 2 चमचे बेसन पीठ, 5 ते 6 लसणाच्या कळ्यांची पेस्ट, 2 हिरवी मिरची, मीठ, हळद, जिरं, सर्व साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मी बीटचा ज्यूस वगैरे बनवायची आणि त्यानंतर जी पेस्ट असते ना, ती माझी तशीच राहायची. मला एका व्हिडिओमध्ये एका ताईची कमेंट आली होती की ती पेस्टच खूप महत्त्वाची असते, त्यात फायबर असतात, ते आपल्या पचनासाठी खूप चांगलं असते. तेव्हापासून मग मी ती पेस्ट वाया जाऊ न देता त्यापासून अशा प्रकारचे काहीसे पदार्थ बनवत असते. याच मिश्रणापासून आपण बीटचे वडे, बीटचा पराठा आणि असं बरंच काहीसं बनवू शकतो. सो आज मी बीटचे वडे बनवणार होती. बोलण्यात माझं सर्व साहित्य मिक्स करून झालं होतं. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं होतं. त्यानंतर अगदी थोड्या प्रमाणात हाताला तेल लावून घेतलं आणि अशा प्रकारे वडे करून घेतले, छोट्या छोट्या आकाराचे. आणि माझ्या प्रत्येक पदार्थात तेलाचं प्रमाण कमीच असते. हे वडे जरी बनवले असले तरी ते आपल्याला तेलात तळायचे नाही आहे. त्यामुळे मी अशा प्रकारे तवा गरम करून घेतला आणि अगदी थोड्यासं तेलाचे काही ड्रॉप त्यावर टाकले होते. तवा आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर अशा प्रकारे एक एक करत वडे त्यात भाजून घ्यायचे. ते एकमेकांना चिपकायला नको आणि आरामात निघाले पाहिजे, म्हणून थोडंसं काही तेलाचे आणखी ड्रॉप टाकलेले आहे. त्यामुळे काय होते ना, वडे इझिली तव्यावरून निघून येतात, नाहीतर तव्याला चिपकू शकतात. म्हणून थोडंसं तरी तेल टाकावं लागतं. आणि त्यानंतर अशा प्रकारे पलटून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचे. चला, इथे माझे वडे तर रेडी झालेले आहे. तुम्ही हे वडे छान वरतून लिंबू वगैरे टाकून एन्जॉय करू शकता. आणि तुम्हाला रेसिपी जर आवडली तर एक लाईक करायला प्लीज विसरू नका. खूप छान टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे आणि इझिली बनवता येते, तर तुम्हीसुद्धा बनवू शकता. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही बनवली का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आणखी कशा प्रकारचा कंटेंट तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून हवा आहेत हे सुद्धा मला नक्की कळवा. तुमचा एक कमेंट आणि एक लाईक आम्हाला खूप मोठं मोटिवेशन देऊन जाते. सो प्लीज ते करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब तर नक्की करा हां. चला बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.